नमस्कार. आत्ता आपण आलेलो आहोत शासकीय अध्यापक विद्यालय सासवणे या ठिकाणी. आमची 1998-2000ची बॅच आज तिने भेट दिलेली आहे आणि पहिलीच आपण जी खोली बघतोय ती प्राचार्यांची खोली आहे. त्या प्राचार्यांच्या खोलीबद्दल आपल्याला सांगतायत स्मिता जगताप. नमस्कार. सगळे अध्यापक विद्यालय सासवणे येथे उभी आहे आणि हे सर्व पाहून खूप मनाला विश्चिन्न असं वाटत आहे. असा प्रसंग कोणावर येऊ नये, कारण जिथे आम्ही घडलो तिथे असा येऊन हा प्रसंग बघणं हे कधीही वाईटच. तर आज मी जी प्राचार्यांची साळुंके सर होते आमचे, त्यांची जी रूम होती त्याच्या समोर उभी आहे आणि माझ्या हातामध्ये माझ्या अंगावर काटा येतोय. माझ्या हातामध्ये जो कागद तुम्हाला दिसतोय या कागदावर जे काय आम्ही पाठ टाचणं काढली आज त्याच्याप्रमाणेच आमच्या शालेय जीवनात वागून आज आम्ही जे काही आहोत ते ह्या वास्तूमुळे आहोत. आता पुढचं तुम्हाला पूर्ण शूटिंग हेमंत दाखवेलच. चला, यानंतर आपण प्राचार्यांच्या खोलीच्या बद्दल जाणून घेतलं. त्यानंतर आपण दुसऱ्या आपल्या त्याच बॅचच्या मित्राकडून राजेंद्र आंबेके याच्याकडून पुढची आपली व्यथा या विद्यालयाची जाणून घेऊया. राजेंद्र, तुला काय वाटतं? आज जवळजवळ 2000 नंतर 2026 आलं मला इथे यायला आणि या कॉलेजची अवस्था बघून फारच भयानक परिस्थिती आहे. थोडं वाईट पण वाटलं पाय टाकताना. ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही इथे आलो तो दिवस आजही मला अगदी अक्षरशः आठवतोय. आज जेव्हा प्रवेश केला त्यावेळेला द्वितीय वर्षामध्ये पाखरे सरांनी दिलेली एक टास्क इथे आठवतोय. तो रायगडचा नकाशा माझ्याकडे होता. मी आणि माझा ग्रुप राजा धानुले असेल, पांडुरंग असेल आणि ते अक्षर पटकन ओळखायला आलं आजही 26 वर्षांनी. आणि जिथे आम्ही घडलो तिथे आम्ही खडू अगदी स्केच पेन आणि मार्कर गिरवायला शिकलो ते ह्याच वास्तूमध्ये. त्याच्यामुळे ही आठवण अगदी मनामध्ये अगदी चपकल बसलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. या नकाशानंतर आपण आता पुढे जातोय. तो आपला पाठफलक म्हणजे पाठ ज्या ठिकाणी लागले जायचे त्याबद्दल आपल्याला आमच्या DED कॉलेज 1998-2000 बॅचची विद्यार्थिनी त्यावेळीची प्रणिता घरत काय सांगते बघूया. प्रणिता. हा आमचा सूचना फलक एकदा पाठाचं आमचं नियोजन लागणार आहे समजलं की धावत आम्ही या सूचना फलकाकडे यायचो आणि कोणाला कुठला पाठ जिराट कोणाला, आवाज कोणाला, धोपडे कोणाला ते पहिले बघायचो आणि कोण मार्गदर्शक सर आहेत ते पण पहिले बघायचो. बघा, तो पाठ जिथं आपण फलक लावायचो आपण तो पाठसुद्धा सपाट झाला आहे, म्हणजे अगदी वाकलेला आहे. इतकी दुरावस्था झालेली आहे. पुढे जाऊया. या ठिकाणी आमची त्यावेळेची विद्यार्थिनी आणि मैत्रीण माधुरी साळावकर ग्रंथालयाविषयी काय सांगते बघूया. माधुरी. हे आमचं DED कॉलेजचं ग्रंथालय. जेव्हा नव्याने इकडे यायचो तेव्हा नवीन पुस्तकं किंवा काही बाहेरून घेण्यात एवढी प्रत्येकाची परिस्थिती नसल्यामुळे या ग्रंथालयाचा त्यावेळी सगळ्याच विद्यार्थ्यांना खूपच फायदा झालेला आहे. जी काही आवश्यक पुस्तकं असायची ती वेळेच्या नियोजनानुसार इथे येऊन त्या वेळेला आम्ही या ग्रंथालयातून पुस्तकं घेत होतो आणि त्याचा भावी आयुष्यात आम्हाला खूपच नक्कीच फायदा झालेला आहे. धन्यवाद. खूप छान. बघा, ग्रंथालयाचं आपल्या जीवनामध्ये फार वेगळं महत्त्व आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. आमचा जो प्रथम वर्षाचा DEDचा वर्ग भरायचा त्याबद्दल आमचा त्यावेळेचा अतिशय गुणवंत आणि हुशार विद्यार्थी सचिन जोशी. नमस्कार. खरं तर इथे येऊन जेवढा आनंद झाला ना तितकंच दुःख झालं की या वास्तूची जी अवस्था आहे. आणि आमच्या जुन्या आठवणी हा आमच्या प्रथम वर्षाचा वर्ग होता. खूप आठवणी आहेत आमच्या या वर्ग खोलीशी. तिथून एक प्रार्थना हॉल आहे. एक आम्ही कुठून येत होतो सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप आनंद झाला. 26 वर्षानंतर आलो पण आल्याचं सार्थक झालं की आम्ही ज्या ठिकाणी घडलो ती वास्तू आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाली. वा. यानंतर आमचे फार दुरून या ठिकाणी गेट टुगेदरच्या निमित्तानं या कॉलेजला भेट देण्यासाठी आलेले प्रवीणजी खरे आहेत. तसेच अतुल सोनारसुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहेत. हा आमचा प्रार्थना हॉल. अतिशय सुंदर प्रार्थना आम्ही त्यावेळी इथं म्हणायचो, गुणगुणायचो आणि त्याचा आम्ही खूप आनंद मनमुराद घेतलेला आहे. आणि आमच्या दिवसाची अतिशय सुंदर सुरुवात याच ठिकाणी झालेली आहे. त्याबद्दल आमचे विनोद म्हात्रे काय हितगुज करतात बघूया. विनोदजी. हेच ते प्रार्थना हॉल की ज्याच्यामध्ये इथे आपण बसायचो आणि खऱ्या अर्थाने जेव्हा प्रार्थना घ्यायला सांगायचे तेव्हा एक खूप भीती वाटायची या स्टेजवरतीच उभं राहायला.
पण आज खऱ्या अर्थाने अशी दुर्दशा झाली, विद्यार्थी आपल्या या सासवणे DED कॉलेजमध्ये नाहीत. कदाचित जर हे विद्यार्थी असते किंवा आपण असतो तर निश्चितच हे सुस्थितीत असते. तर आज खूप मनात अगदी मन दाटून आलं की ह्या सासवणे DED कॉलेजमध्ये जिथे आम्ही घडलो, पडलो आणि सावरलो देखील, त्या सासवणे DED कॉलेजची ही अशी दुर्दशा झालेली आहे. खूपच विनोदला सांगताना सुद्धा अगदी भावना खूप गहिवरून आलेला आहे की ज्या ठिकाणी आम्ही खेळलो, बागडलो, अगदी जीवनाचा पाया जिथं आमचा घडला, शिक्षक म्हणून आमच्यातला एक शिक्षक जिथं घडवला गेला, त्या ठिकाणची अशी दुरावस्था झालेली, विछिन्न अशी झालेली अवस्था मनाला अत्यंत वेदनादायक, क्लेशदायक आहे. खरंच आज सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आमच्या मित्रमैत्रिणींच्या अश्रूंचा पाझर फुटलेला आहे. नमस्कार. शासकीय अध्यापक विद्यालय सासवणेला आम्ही जी 1998-2000 बॅचने भेट दिली आहे, यामध्ये आमच्या सर्व मित्रमंडळींबरोबर अतिशय दुरून आलेला आमचा बीडचा परममित्र सुरेश घोडके यालासुद्धा हे आत्ता कॉलेजचं बदललेलं रूपडं पाहून मनात अतिशय वेदना झालेल्या असतील. आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सुरेश, आज मी इथं उपस्थित राहिल्यानंतर एक मला जाणीव झाली की आदर्श शिक्षक कसा असावं या कॉलेजनी आम्हाला दाखवून दिलं. आणि ते संस्कार घेऊन आम्ही ती शिदोरी घेऊन, ज्ञानाची शिदोरी घेऊन आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आमच्या 2 शाळेमध्ये भरपूर असं ज्ञानाचं दान केलेलं आहे. त्यामधून विद्यार्थी अनेक प्रकारे घडवण्यात आलेले आहेत. पण आज ही परिस्थिती बघितल्यानंतर एक असं दुर्दैव वाटतं की ह्या महाराष्ट्र सरकारने, शासनाने जे इंग्लिश स्कूलला प्राधान्य दिलं आणि भारतीय संस्कृतीनुसार आपल्या मराठी मीडियमला जे प्राधान्य होतं हिंदू धर्मामध्ये, त्या शाळा त्यांनी सुद्धा या जगामध्ये क्रांती केलेली आहे. त्यांनी आदर्श निर्माण केलेला आहे, अनेक संशोधनं केलेले आहेत, अनेक प्रकारच्या इतर क्षेत्रामध्ये सुद्धा नावलौकिक केलेलं आहे. असे हे अध्यापक कॉलेज होतं, अध्यापक कॉलेज सासवणे. इथून अनेक विद्यार्थी घडून गेले आणि त्यांची ज्ञानाची शिकवण घेऊन आज एक आपुलकी वाटते की इथं काहीतरी नवीन अध्यापक विद्यालय किंवा नवीन शासकीय उपक्रम हा रायगड जिल्हा शिक्षण विभागाने उपक्रम राबवावा आणि याच्यातून नवीन काही पिढी घडण, शिक्षक घडते, त्यांना मार्गदर्शन होईल. एक ट्रेनिंग सेंटर इथं शासनाने उभं करावं, ही एक महाराष्ट्र शासनाला एक माझी कळकळीची विनंती आहे. एवढं ओके, थँक्यू.